काय पुढे काय वाटतं कोणी? आता ज्याच्या ज्याच्या परीनं ते करायचं, पण असं वाटतंय हा, मराठा समाज त्याला सोडणार नाही. मराठा समाज त्याला सोडणार नाही. हा, सोडणार तुम्ही होते का आंदोलनात? आंदोलनात हा सकल मराठा समाजामध्ये मी सिडकोला होतो. वा वा वा. बघा आत्ताच इथूनच चर्चेला सुरुवात झाली, म्हणून मला असं वाटतं शो मध्ये देखील हा मुद्दा येऊ शकतो. कुठले? मी काकांडीचे. काकांडीचा. बाजारासाठी आले? हा, इथे बाजार गेला. काय घेतलं? काय नाही, चप्पल घेतली. होय का? बरं. आता विकास होईल 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 म्हणून चपला झिजल्या माणसाच्या फार, हो ना? हो, चप्पल पूर्वी खूप चपली झिजल्या, विकास होईल. मात्र जशी अपेक्षित विकास व्हायचा होता तसा तेवढा झाला नांदेडचा विकास? थोडा फार झाला, मात्र अपेक्षित होतं तेवढं, जेवढं मला अपेक्षित होतं तेवढं झालं नाही. पण मग अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले, पटलं का तुम्हाला? आता ते त्यांचं हे होतं, मात्र मला आता तेवढं काय माहित नाही. मात्र बरं, कोण निवडून येतं इथं? इथं मला वाटतं की मराठा समाज ज्याच्या मागे आहे त्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं. मराठा समाज ज्यांच्या मागे जाईल, आपल्या सगळे सोयऱ्यांची जे अंमलबजावणी करेल, जे लिहून देईल ते नेता येईल. सगळे सोयरे या मुद्द्याला घेऊन जो अंमलबजावणी करेल ते निवडून. काका या पुढे. हा, कुठले काका? पळायलात तुम्ही? इलेक्शनचं विचारायला मी. प्रताप पाटील. होय, 100%. टोपी तिरपी झाली ना तुमची. त्याला काय फरक पडतो म्हणले? प्रताप पाटील. प्रताप पाटील चिखली करे. काय काका आता काय वय तुमचं? आमचं वय 65 वर्ष आहे. होय ना? म्हणजे मग नांदेड सगळं बदलताना बघितलं का तुम्ही? नाही काय, नांदेड लोकसभा बद्दल बोलायचं म्हणजे आता आजचं काही खरं सांगताय ना, अजून कोणी बाहेर निघाले नाहीत. निघाल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक जनतेशीच उत्तर देण्याचे हे आहे. पण नांदेड पूर्वी सारायचं का बदललं? पण नांदेड बदललं असं काहीच नाही. नांदेड बिघडलं म्हणलं तर सांगे, बदललं कुठलं बदललं का बिघडलं? नाही, म्हणजे नांदेडला जे काही सोयी होती ग्रामीण भागाकडे कोणाचंच लक्ष नाही. शहराबद्दल बोलून आम्ही काय करणार? हो दादा या इकडे. काय राव तुम्ही बोलायला नाही? आम्ही बोलायला आहोत, तुम्ही इकडे यायला. हो ना, आम्ही इकडे आलो तर गाड्या आहेत ना, गाड्या आहेत ना, कसं घुसणार? हो, मला सांगा कोण यायला मग इथं? आता इथं कसं आहे पहा, एक तर अशोकराव गेले बीजेपी मध्ये, कार्यकर्ते पूर्ण संभ्रमामध्ये आहेत. कुठे जावं, कोणाला मतदान करावं, कोणाकडे कोणाचा प्रचार करावा ते बुश झाले. राहिले बीजेपी. बीजेपी मध्ये काही ओपनचा समाज आहे आणि चिन्ह आहे ते वंचितचं आहे. कारण वंचितच्या पाठीमागं 95% ओबीसी आहे. येत आहे माणूस बिलकुल बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली. बर, हो, अविनाश भोशीकर आहेत. पाहूया काय घडतंय नेमकं. चला थोडंसं बाहेर पडू आणि आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रश्न विचारू, त्यांना संवाद साधू त्यांच्याशी. काय त्यांना नेमकं वाटतंय, कसं वाटतंय. मूड थोडा वेगळाच आहे नांदेडमधला. हिंगोलीपासून आपल्या मराठवाड्याच्या सगळ्या आपण भागाला सुरुवात केली. विदर्भ आटपला आणि आता विदर्भानंतर आज नांदेडमध्ये जेव्हा इलेक्शन बद्दल आपण चर्चा करतो तेव्हा इथले स्थानिक पण भेटतात. काय जाते आज काय बाजाराला? आज 14 एप्रिल जयंती. हा बरोबर. हा, त्याची तयारी सगळी. तयारी सगळी. बरं, काय मी पाहतोय नांदेडमध्ये सध्या लोक वेगवेगळी मतं व्यक्त करतायत. काय मूड आहे नांदेडकरांचा? मूडचा काय विषय नाही, आता जे आपल्या पद्धतीनं वोटिंग करतील ते. होय ना. तुमचा अंदाज काय? अंदाजचा काही सांगू शकत नाही बघा. कुठले इथले प्रॉपर नांदेडचे? हो, नांदेडचा. सिटीतच राहता? हो, सिडकोला राहतो. झाला विकास नांदेडचा? नांदेडचा विकास त्या मानानं झालेलाच नाही. होय ना. काय व्हायला पाहिजे होतं नांदेडमध्ये? नांदेडमध्ये रस्ते व्हायला पाहिजे, नाल्या व्हायला पाहिजेत, बाकी अजून समस्या आहेत. एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री पद मिळालं तुमच्याकडे. ट्रॅफिकची समस्या आहे इथं सगळ्यात मोठी. पण एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री पद मिळालं नांदेडला, तरी झालं नाही का काही? काय आहे, मुख्यमंत्री झाला म्हणजे विकास होते असं आहे का? मुख्यमंत्री दोनदा जरी नांदेडचे झाले असले तरी आपल्या कुटुंबाचाच त्यांनी विकास केलेला आहे. आपल्या मेहुणीलाच आदर्शचा फ्लॅट जो की सैनिकासाठी असतोय, सैनिकाच्या कुटुंबासाठी असतोय, तोच देऊन ते आदर्शमध्ये अडकले. ते काय इथला नांदेडचा विकास करणार? आणि विशेषतः इथल्या नांदेडचा विकासाची जर आपल्याला जर हे करायचं असेल तर नांदेडच्या विकासाऐवजी इथं गुन्हेगारीचंच प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. दिवसाकाठी कमीत कमी इथं 2 ते 3 मर्डर केल्या जातात. दिवसा ढवळ्या गोळीबार केला जातोय. का तर इथला खासदारच हा टिप्पर चालक होता.
तो काय आदर्श देणार आहे? आणि आजपर्यंत 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या खासदारांनी संसदेमध्ये एक जरी शब्द उच्चारलेला नाही, आणि एक शब्द जर उच्चारला असेल तर तो दाखवावा आणि माझ्याकडून 1000 रुपये बक्षीस घेऊन बस बक्षीस जाहीर केलेलं आहे. छान गॉगल आहे तुमचा, काहीच प्रश्न नाही. त्यांनी बक्षीस जाहीर केलं. कुठून आले तात्या? होय का? नाही, काहीच नाही बोलायचं, अजिबातच नाही. गाडीची जागाच बदलली त्यांनी, निघूनच गेले ते. मार्केट मार्केट एकूण गजबजलेलं आहे. आणि या वजीराबाद मार्केटमध्ये आपण पाहिलंय कपड्याची दुकानं दिसतात. या लाईनला हवं ते, म्हणजे कसं मुंबईत आपण गेलो तर फॅशन स्ट्रीट असेल, तसं मला असं वाटतं की हे इथलं फॅशन स्ट्रीट आहे. सगळीच दुकानं हो. मिळाली पार्किंग? शोधताय का? मग कसं काय गाडी टाकायची आत तुम्ही? मग नाहीत ते, बोलत नाही. इथलंच का? हो हो का? गाडी थांबवली मग तुम्ही? हा ना, 1 मिनिट. हे बाजूला हा, बाजूला लावतात ते, बाजूला लावून बोलतात ते आपल्याशी. गेले ते, फरार झाले. काहींना बोलायचंय, काहींना अजिबातच नाही बोलायचं. काही जर बोलायला लागले तर थांबत नाहीत. असं करून नांदेडकर आपल्याला भेटतात. इथलेच का? हो हा? वा, वा, वा. काय नाव आपलं? पप्पू हलगे. पप्पू. पप्पू भाऊ पण काही म्हणा, मिशानं पिळले जोरदार मारले तुम्ही, हा? हा? चांगलं वाटायला एकदम ते. जरा शोभच येते. कपाळावर टिळा आणि मिशानं पिळ. वा वा, बघू बघू आपण बघू, जरूर बघू. बरं, आता नांदेडचं इलेक्शन होतंय ना? हो चालू आहे सर. होय ना? हो होय ना? हो. तर काय वाटतं, कोण निवडून येते इथं? इथं प्रताप पाटील येतील वाटायला बीजेपी. होय का? हो. वसंत चव्हाण का होईल? वसंतराव चव्हाण जरा नौके उमेदवार आहेत, जिल्ह्याला परिचित नसलेले आहे. बरं, मग आता अशोकराव चव्हाण तर गेले भाजपमध्ये. हो गेले की फायदा होईल प्रताप पाटलाला त्याचा. होय ना? हो हात बळकट झाले त्यांचे. हो झाले होय. हा. पहिले तर ते एकमेकांच्या विरोधात टीका करायचे. हो करीत होते. राजकारण आहे साहेब. फार भोळा बाबडा भाव आहे. छान असू भाऊ. तुमचं नाव काय म्हणायला? पप्पू हलगे. पप्पू भाऊ छान स्माईल करत खरं तर प्रश्नाची उत्तर देत. आनंदी मतदार, आनंदी. हा हा, कवाईल. हा, आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे मूड महाराष्ट्राचा. परवा बघायचं, 5:21 बघायचं कार्यक्रम संध्याकाळी. त्याच दिवस बघायला मिळेल. हो ठीक आहे. हा, इथलंच का? हो हो का? मतदान करता? हो. बरं, मग काय आता नांदेडचा अंदाज काय वाटतं? नांदेडमध्ये गेल्या 5 वर्षात जे काम व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. हा. यावेळेस लोकांचा बी मूड वेगळा आहे. हम्म. यावेळेस ज्या प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट केलं जाते हम्म. ते खूप दुर्दैवी मानावं लागेल या देशात. पण काय धक्का द्यायचा मूड आहे काय नांदेडकरांचा? यस, यावेळेस वसंत मोरे तरुण मतदार. हो, 1 मिनिट. जबरदस्त बॅलन्स आहे, जबरदस्त बॅलन्स. काय बॅलन्स साधलेला आहे त्यांनी. पण हा बॅलन्स नांदेडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत साधला गेला का? नाही सर, अजिबात नाही. नाही कशी गाडी हँडल करतो तुम्ही? सर. काय करा, कुटुंब आहे सर. होय ना? कुटुंब कमीला, कुटुंब न्यायचं सोबत, आणायचं सोबत. झाला का बाजार झाला? हो सर, झाला. जयंतीचा बाजार झाला. जयंतीचा बाजार झाला. हो सर. वा वा. माऊली जय भीम. जय भीम सर. हा? जय भीम. माऊली, मला एक सांगा, काय नांदेडचा अंदाज तुमचा? नांदेडचा अंदाज सर प्रताप चिखलीकर येतील सर. होय का? अविनाश भोसेकर पण चर्चेत आहे ना? हो आहे सर. होय का? त्यांचं काय वाटत नाही त्यांच्यावर? नाही सर, आता ते अशोकराव चव्हाण आणि पक्ष बदलून ते गेलेत ना तिकडं, हम्म. त्यांच्यापुढे त्याचं मजबूत झालंय ते. होय ना? हा, आता काही ना काही तिकडे जाणार ते बरं. मतदार. हा. वा वा. ताई, तुम्हाला काय वाटतं, काय अंदाज? नाही, ते नाही बोलणार. धनी बोलले म्हणल्यानंतर मी कसं बोलू? एकदा गाडी जरा हाका बरं, तुम्ही आम्हाला दाखवा बरं. बघा, बॅलन्स. मला यांच्या बॅलन्सचं फार कौतुक वाटतं. चला माऊली, बाय. हा, तर अशी नांदेडकरांची वेगवेगळी मतं. ताई, जरा बोलणार काय? हा, निवडणुकीबद्दल मी सगळ्या आतापर्यंत वेगवेगळ्या पुरुष वर्गाशी गप्पा मारत इथपर्यंत आलो. तुम्ही मतदान करणार? होय ना? मग ताई, काय वाटतं तुम्हाला? काय अंदाज तुमचा? आता बघा ना, तुमच्या नांदेडमध्ये असं म्हणतात तिरंगी लढत आहे. हा, प्रताप पाटील चिखलीकर, वसंत चव्हाण. काय अंदाज आहे तुमचा? काय वाटतं? आम्ही त्याचे पैसे औरंगाबादला राहतो. औरंगाबादचं सांगा ना. औरंगाबादचं काय वाटतं तुम्हाला? काय नाही, चांगलं व्यवस्थित आहे. हा. हवा पाणी व्यवस्थित आहे. व्यवस्थित झाली खरेदी? हा, झाली. काही आनंदी आहेत. बरं, औरंगाबादचं भलेही त्यांनी अंदाज नाही व्यक्त केला, पण ते आनंदी आहेत. हा हा हा, चालतंय.
काका इथलेच का? हो नांदेडचे. नांदेड. काय व्हायलंय नांदेडमध्ये? नांदेडमध्ये काय आता अशोकराव इकडे बीजेपी मध्ये गेल्यामुळे थोडासा फरक पडणार आहे. हा. पण काही कट्टर काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत अशोकराववर. जायला नाही पाहिजे होतं, सगळे पद भेटले. तुमचं मत काय? नाही आमचं मत आता बीजेपीचं सरकार तर चांगलं आहेच की. आतापर्यंत चांगले 10 वर्षाचा कार्यकाळ चांगला झालेला आहे मोदी सरकारचा. त्याच्यामुळं मोदी सरकारच यायला पाहिजे. हा, हा. अबकी बार 400 पार होय ना, व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे असं करणार. अबकी बार 400 पार. तुम्ही काका बोला सर. काय मग आज काय खरेदी काय केली? खरेदी काय नाही सर, मी जॉब करतो MRS सर. होय ना, हो. MR. हा. अरे वा वा. ते औषधं वगैरे सगळे हो, हो, त्याबद्दलचं हो. नॉलेज हो, डॉक्टरला हो. द्यायचं. दिवसभर फिर 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 अख्ख्या हो. नांदेड जिल्ह्यामध्ये खरी गोष्ट. इकडे जा तिकडे. कसे रस्ते नांदेडचे? नांदेडचे रस्ते सर आता मागच्या 2 वर्षापासून चांगले व्हायला लागले सर सध्या. होय ना, हा. छान चांगले, वाटतंय. छान वाटते, छान वाटते. विकास होतोय सर आता सध्या. विकास होतोय, वेगवेगळी मत आहेत लोकांची. अरे चाचा आहो ना 1 मिनिट इथं. हा तिथंच जाऊया आपण. चला काकाशी बोलूया. चला या या या. होय थोडं हळूहळू. आहे दुकान नाही सोडायचं. बाजाराचा दिवस होय की नाही? गर्दी आहे का आज? आहे ना, गर्दी आहे. गर्दी आहे. काय वाटतं आता तुम्ही इतकी वर्ष म्हणजे नांदेड मधलेच आहात. नांदेड बदलताना पाहिलं तुम्ही. बदललंय का नांदेड? बदलले ना. हा विकास झाला? झाला हा झालं. झाला. काय वाटतं प्रतापराव पाटील चिखलीकर, वसंत चव्हाण, काय मूड आहे लोकांचं? करते आता जे करायचं ते करते ते आता आपल्याला. बरं जे करायचं ते करतील. काय आता टी शर्टचा रेट काय लावला? हा? 120 रुपयाला आहे. हा, आता काका कसे खोलून बोलतायत. आपल्या दुकानावरच्या वस्तू, बस बस हेच हा, दुकानाच्या वस्तूचा रेट म्हटलं काका बोलायला मोकळे एकदम बिंदास. बरं जाऊ द्या, हरकत नाही. तुम्हाला खूप शुभेच्छा, असेच भेटत राहा. तर असा हा सगळा वेगवेगळा मूड जो आहे. हा ताई इथलेच का? नाही हा? नाही कुठले कुठून आले? मुगटून आले आम्ही. हा नांदेड जिल्ह्यातले.